जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हा स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहेत, सातत्याने कमेंट्स आहेत की सिव्हिल आणि मेकॅनिकल इलेक्ट्रिकल या विद्यार्थ्यांचा ज्युनियर इंजिनिअरिंगचा निकाल कधी लागेल, त्याबद्दल अपडेट द्या। अशा विविध कमेंट्स जे आहेत त्या विद्यार्थ्यांमार्फत येत आहे। कोर्ट केसबद्दल माहिती सांगा सर, किंवा निकाल कधी लागेल किंवा किती प्रतीक्षा आम्हाला करावी लागणार आहेत। कारण अगोदर BMC सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्या अपडेट्स मी तुम्हाला देत आलो, त्या अपडेट्स तुम्हाला माहिती आहे की अपडेट्स आल्या की मी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो। आणि त्या अनुषंगाने ज्या पद्धतीने सांगितलं होतं की सिव्हिल इंजिनिअरिंगचा किंवा मेकॅनिकल इलेक्ट्रिकलचा रिझल्ट अगोदर लागेल, त्यानंतर सब इंजिनिअरिंगचा सिव्हिलचा रिझल्ट जो आहे तो लागणार आहे। त्याच अनुषंगाने रिझल्ट लागलेला आहे। तुम्हाला 2-4 महिन्यापूर्वीच किंवा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल विद्यार्थी असतील किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील, त्यांना अगोदरच सांगितलं होतं की तुम्ही जर 50% मार्क जर सिक्युअर केले तर तुमचं सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त असतील। त्याच अनुषंगाने रिझल्टसुद्धा लागलेला आहे किंवा त्याच पद्धतीने मार्क्स विद्यार्थ्यांना मिळाले आहेत, हे सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी अगोदर एक गोष्ट क्लिअर करतो। तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची आहे विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे अशी की मी एका विद्यार्थ्याची कमेंट वाचली आणि त्यानंतर त्याने सांगितलं की सर मॅटमध्ये नाही तर मुंबईमध्ये ती जी असोसिएशनने जी कंप्लेंट किंवा जो सूट दाखल केला आहे तो सूट दाखल आहे, तर मी मुंबई सिटी सिव्हिल कोर्टच्या मुंबईच्या बेंचची, औरंगाबाद बेंचची, त्या अनुषंगाने संपूर्ण जे सूट आहेत ते 2025मध्ये जितके दाखल झाले आहेत तितके सगळे चेक केले। काही जे आहेत आता तुम्हाला मी दाखवतो, त्या अनुषंगाने तुम्ही पाहू शकता। हे बघा, BMC एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग, BMC हे बघा इथं आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग। त्यानंतर बृहमुंबई कॉर्पोरेशन मुंबई, हे जेव्हा ओपन केले त्यानंतर यांची फक्त 1-2 डेट आहे, ते म्हणजे से टू रिप्लाय, म्हणजे फक्त सूट जो आहे तो दाखल झालेला आहे। अजून जे असतील डिफेंडर किंवा जे आपले समोरचे असतील त्यांनी अजून कुठल्या प्रकारचा रिप्लाय जो आहे तो दिला नाही आहे, परंतु हे सूट ते नाही आहेत असं माझा प्राथमिक अंदाज आहे। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला याबद्दल जर थोडी जरी इन्फॉर्मेशन असेल की जी आपली केस आहे ज्युनियर इंजिनिअरिंगची ती कोणत्या कोर्टला आहे, आता मी माझ्या प्रयत्नांनी मी औरंगाबादच्या काही जे ॲडव्होकेट आहेत आपल्यासोबत जे आहेत ओळखीचे, त्यांनाही सांगितलं आहे की अशी कुठली मॅटमध्ये जर दाखल असेल BMC संदर्भात तर मला तुम्ही ती आवर्जून सांगा, तेही सांगण्याचा प्रयत्न करत आहे। मीही सिटी सिव्हिल मुंबईमध्ये चेक केलं, नंतर CMM कोर्टमध्ये सुद्धा चेक केलं। भरपूर BMC विरुद्ध जे केसेस आहेत ते सापडले, परंतु नुकतेच जर त्यांनी दाखल केली असेल तर मला या 2 एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग BMC आणि असिस्टंट कमिशनर BMC या 3 जे आहेत त्या आत्ताच दाखल झालेल्या आहेत। आत्ता म्हणजे मे महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्याच्या आसपास हे 3 सूट जे ते दाखल झाले आहेत। यांना कोणत्याही प्रकारची अजून पार्श्वभूमी किंवा अजून कोणत्याही प्रकारचं त्यांच्यामध्ये आर्ग्युमेंट वगैरे ती स्टेज आलेली नाही आहे। म्हणून तुम्हाला जर याबाबत जर काही माहिती असेल तर मला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा। कारण विद्यार्थ्यांना जर एक आपल्याला जर क्लू जरी मिळाला किंवा हिंट मिळाली की कोणत्या कोर्टमध्ये दाखल आहे, तर आपण त्याची पूर्ण त्याची स्टेप दाखल केलेलीची स्टेप किती तुम्हाला महिने लागू शकतात किंवा त्यामध्ये काय निघू शकतं, त्या संपूर्ण गोष्टी आपण ते सूट पाहून आपण डिस्कशन करू शकतो। मात्र विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर तुमचा ज्युनियर इंजिनिअरिंगचा जो आहे रिझल्ट तो कधी लागेल किंवा त्याची अपडेट। आता तुम्हाला समजलं असेल की मी काहीतरी प्रयत्न करत आहे, म्हणून तुम्हाला मी संपूर्ण गोष्टी दाखवत आहे। हे गोष्टी मी तुम्हाला दाखवायला नको हवेत, परंतु काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की सर इतके आम्ही कमेंट करत आहोत पण तुम्ही काही करत आहात किंवा नाही। तुमचा जोपर्यंत माझ्या हाती सूट येत नाही की BMCच्या विरुद्ध ज्यांनी केस केलेली आहे किंवा BMCच्या विरुद्ध ज्युनियर इंजिनिअरिंगची ज्यांनी केस केलेली आहे त्यांचे फॅक्ट्स काय आहेत, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांची प्रेयर काय आहे, संपूर्ण गोष्टी जोपर्यंत आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर भाष्य करू शकत नाही। नाहीतर मी तुम्हाला फक्त उठसूट व्हिडिओ बनवायचा आणि तुम्हाला माहिती द्यायची की आज लागेल उद्या लागेल, तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतात म्हणून मी कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ बनवत नव्हतो। तुम्हाला जर याबद्दल काही इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही मला ती अपडेट द्या,
जर थोडी हिंट जरी दिली तरीही आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. आता राहिली गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, तुमचा रिझल्ट कधी लागेल. तर तुमचा रिझल्ट जो आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्युनियर इंजिनिअरिंग मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल हा रिझल्ट तुमचा जो आहे तो पेंडिंग आहे ज्युनियर इंजिनिअरिंगचा. त्याबद्दल एक अफवा म्हणा किंवा ती आता जी अपडेट आली आहे ती पूर्ण देण्याचा प्रयत्न करतो, कारण काही विद्यार्थ्यांना अपडेटसुद्धा माहीत नसेल. त्या विद्यार्थ्यांना ती अफवा म्हणून समजा किंवा ती तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे किंवा नाही ते तुम्ही स्वतःच्या विवेकबुद्धीने समजून घ्यायचं आहे. परंतु जी अपडेट माझ्यापर्यंत आली आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एका विद्यार्थ्याने सांगितलं की सर जुलै महिन्यात रिझल्ट लागू शकतो, अशा काही टेलिग्राम चॅनलवर चर्चा आहेत. दुसरी गोष्ट की ज्युनियर इंजिनिअरिंगचा रिझल्ट किंवा ती जी केस आहे ती स्टँड झालेली नाही आहे. ती ज्युनियर इंजिनिअरिंगचे जो क्रायटेरिया आहे किंवा जे विद्यार्थी इंजिनिअरिंग करून ते ज्युनियर इंजिनिअरिंगचा फॉर्म भरतात ते विद्यार्थ्यांना तुम्ही इलिजिबल नका करू, अशा पद्धतीचा जो आहे तो त्यांनी केस दाखल केलेली आहे असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर असोसिएशनवाल्यांनी जी आहे ती त्यांनी जे असोसिएशन आहे BMCचं इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये त्यांनी केस केले आहे. त्यांचं म्हणणं आहे की अगोदर तुम्ही आमच्या जागा घ्या किंवा ज्युनियर इंजिनिअरिंगच्या ज्या पोस्ट आहेत आम्हाला प्रमोशन द्या, प्रमोशन देऊन मग तुम्ही या ज्युनियर इंजिनिअरिंगच्या ज्या जागा आहेत त्या तुम्ही भरू शकतात, असं काही विद्यार्थ्यांचे आहेत. आता या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीने समजून घ्यायच्या आहेत. ज्या विद्यार्थ्याला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असेल त्याने कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. आता माझ्याकडे काय ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला सांगतो. ती म्हणजे अशी की ज्युनियर इंजिनिअरिंगचा जो रिझल्ट आहे तो विद्यार्थी मित्रांनो थोडा डिले होऊ शकतो, त्याला थोडा उशीर लागू शकतो, म्हणून तुम्ही थोडा संयम ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स असतील किंवा त्यांना वाटलं असेल की ज्युनियर इंजिनिअरिंगचा सिव्हिल असेल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल असेल यामध्ये मला पेपर जो आहे तो चांगला गेलेला आहे, म्हणून त्या विद्यार्थ्यांनी थोडं पेशन्स ठेवायचे आहेत. याचासुद्धा क्रायटेरिया असाच असणार आहे. 45% तुम्हाला मॅन्डेटरी मार्क्स असणार आहेत. आता हा सर्वस्वी अधिकार BMCच्या कमिशनर किंवा BMCचा जे हेड असतील त्यांच्याकडे असणार आहे की हा क्रायटेरिया कमी करायचा किंवा नाही. परंतु माझं एक असं मत आहे की तो 45% मार्क्स सिक्युअर करणारा विद्यार्थीचाच विचार करतील असं मला वाटतं. आता पाहूयात की किती विद्यार्थी ज्युनियर इंजिनिअरिंगसाठी इलिजिबल असतील, इलिजिबल असूनसुद्धा त्यांना किती मार्क्स ते सिक्युअर करू शकतात. त्या संपूर्ण गोष्टी मॅन्डेटरी असणार आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा रिझल्ट जो आहे त्याची अपडेट मी तुम्हाला तंतोतंत देण्याचा प्रयत्न करेल. जो इम्पॅक्ट आहे तो कोर्ट केसचा आहे, त्यामुळे तुमच्या ज्युनियर इंजिनिअरिंगच्या पोस्टवर थोडं जे आहे आपण म्हणू शकतो की इम्पॅक्ट पडत आहे. ते इम्पॅक्ट न पडताना आता भरपूर विद्यार्थ्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की हे कोर्ट केस का करतात, यांना जर कोर्ट केस करायची असते तर एक्झामच्या अगोदर करत जा. कारण आता विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता अशाच पद्धतीचा ट्रेंड झाला आहे. पदभरती आली, एक्झाम झाली, रिझल्ट लागण्यात डिले होतो कारण कोर्ट केस. संपूर्ण गोष्टी कोर्ट केसच्या माध्यमातूनच आता सॉर्ट आउट होत आहेत, म्हणून या गोष्टी टाळायला हव्यात. जर तुम्हाला अगोदरपासून जर तुम्हाला काही त्याच्यावर आक्षेप असतील तर तुम्ही एक्झामच्या अगोदर घेत जा, जेणेकरून भरपूर जे विद्यार्थी असतात, जेन्युइन विद्यार्थी असतात, जे विद्यार्थी खूप अभ्यास करतात, त्या विद्यार्थ्यांचा जो आपण म्हणतो वर्षानुवर्ष त्यांचा जो अभ्यास असतो तो ते त्या एक्झाम देऊन रिझल्टची अपेक्षा करतात, त्यांना तो अपेक्षित रिझल्ट मिळत नाही, म्हणून ते विद्यार्थी मित्रांनो डिसमूड होऊन ते विद्यार्थी जे आहेत ते डिप्रेशनमध्ये जातात आणि त्याला कारणीभूत असतात असे कोर्ट केस. म्हणून तुम्हाला मी एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करत आहे, ती म्हणजे की 45% मार्क सिक्युअर लागतीलच. दुसरं म्हणजे जुलै महिन्यात रिझल्ट येण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत, हेही तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या कारण तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील जर तुम्हाला ही माहिती सत्यताच्या आधारित पकडायची असेल तर. जुलै महिन्यातसुद्धा आपली जी रिझल्ट आहे तो लागण्याचे खूप कमी चान्सेस आहेत. हीच ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर जर काही इन्फॉर्मेशन आली तर मी नक्कीच ज्या पद्धतीने तुम्हाला BMC इंजिनिअरिंगच्या ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण डिस्कशन करत आलो आहेत त्याच पद्धतीने मी करत असेल, याची तुम्ही काळजी करू नका. काही अपडेट आली मला की रिझल्ट येऊ शकतो
तर लगेच मी व्हिडिओ बनवून तुम्हाला मी ती माहिती देणार आहे. तत्पूर्वी जर विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील. काही विद्यार्थ्यांकडे जर हिंट असेल, ऑथेंटिक इन्फॉर्मेशनची थोडी जरी हिंट असेल कोर्ट केसबद्दल, त्यांनी लवकर मला शेअर करायचे आहे, जेणेकरून मी त्या कोर्ट संदर्भात जाऊन तिथून माहिती घेण्याचा प्रयत्न करेल. चला विद्यार्थ्यांनो, आता तुमची रजा घेतो. जय हिंद,